स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. वैभव नायकवडी यांच्या विरोधातील आंदोलनाबाबत सोमवारी निर्णय. आंदोलन स्थगितीची घोषणा होण्याची शक्यता. हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्षपद सोडल्यानंतर वैभव नायकवडी यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सोमवारी अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती आंदोलक नेते किरण नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी दिली. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या पुढील भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 1.5 महिन्यांपासून किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील वैभव नायकवडी यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8 दिवसापूर्वी वैभव नायकवडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडून नवीन अध्यक्ष निवडी संदर्भात सूचना प्राप्त होणार असून या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नवीन अध्यक्ष तसेच 2 रिक्त संचालक पदांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असं किरण नायकवडी यांनी सांगितलं. दरम्यान हुतात्मा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनीही राजीनामा दिल्याचे समजले असले तरी त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत पुढील भूमिका लवकरच निश्चित केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. किरण नायकवडी म्हणाले की 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला सभासद, शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यामुळे कारखान्यातील एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यात यश मिळालं आहे. केदार नायकवडी यांनी सांगितलं की वैभव नायकवडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचार व साखर चोरी संदर्भातील तक्रारींची सुनावणी सुरू आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये या प्रकरणांबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असून चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई होईल, असा दावा त्यांनी केला. आगामी काळात हंगामाच्या तयारीसाठी संचालक, सभासद, शेतकरी, कामगार आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सोमवारी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्याबाबत तसेच पुढील भूमिकेबाबत सविस्तर घोषणा केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. उद्या संध्याकाळी या ठिकाणी आपण सगळ्यांनी जमूया आणि आंदोलनाची दिशा पुढलं सगळं कशा पद्धतीनं जायचं. उद्या आपण संध्याकाळी सगळेच एकत्र बसून ठरवू. राजीनामा त्यांचा उद्याच्याला आळजीड विभागाला दाखल होतोय. आपल्या इथं मंजूर झाला, पण इथून आळजीड विभागाला कोल्हापूरला तो जातो. तिथून आपल्याला तारीख मिळते. म्हणजे तुम्ही 8 दिवसात, 7 दिवसात कधी चेअरमन निवड करायची ती तारीख मिळते. ते पण उद्याच्याला आपल्याला तारीख समजेल. पण त्याच्या अगोदर उद्या आपण सगळे संध्याकाळी या ठिकाणी जमू आणि त्यानंतर म्हणजे आपण इतके थोड्या म्हणजे संख्येनं निर्णय घेण्यापेक्षा उद्या सगळेच एकत्र बोलवून निर्णय घेऊ आणि पुढली दिशा आपण ठरवू.